पकडणार आहे फोनवर बोलतो जरा दोन दिलाय ना भाऊ राज्यामध्ये विविध घटना ज्या आहेत त्या घडत आहेत, हत्येच्या घटना घडत आहेत, परंतु राज्यात 20 दिवस झाले गृहमंत्री नाही असा आरोप जो आहे तो संजय राऊतांनी केला आहे। मला वाटतं संजय राऊतांचं रोज उठल्यावर त्या ठिकाणी आरोप करणं हा एकमेव कार्यक्रम असतो। त्याने चिंता करायचं कारण नाही। येणाऱ्या 2 दिवसामध्ये सर्व प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागतील अशा प्रकारचा विश्वास आपल्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। पुण्यामध्ये आपण जर पाहिलं लाडकी बहीण योजनेतले आतापर्यंत 10,000 बहिणी ज्या आहेत त्या पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, त्याची छाननी जी आहे ती कुठेतरी सुरू झालेली पाहायला मिळते। मला वाटतं शासनाची कुठली योजना असेल तर त्यामध्ये काही दोष असतील, काही निकष पूर्ततेच्या अडचणी असतील, घाई गर्दीत जर काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करणं ही शासनाची त्या ठिकाणी जबाबदारी असते। आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या संदर्भात जर काही सदोष अकाउंट त्या ठिकाणी असतील तर त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीरच केलं होतं की पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची योजना पारदर्शकपणे सुस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे आणि तेच त्या ठिकाणी होतंय। कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही। लाडक्या बहिणींची योजना पुढे अविरत चालू राहील। जे 2100 रुपये देण्याचं आमच्या वचननाम्यामध्ये होतं तेही त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण केलं जाईल। लाडक्या बहिणीचा हप्ता कधीपर्यंत येईल, कारण की डिसेंबरचा हप्ता कधीपर्यंत येईल असा देखील प्रश्न आहे। मला वाटतं आता अधिवेशन नागपूरला आहे, या अधिवेशनामध्ये या ठिकाणी या योजनेसंदर्भात हप्ताही येईल आणि 2100 रुपयासंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट होईल। भाऊ, सातत्याने पेपर फुटीचे प्रकरण घडत असताना आता आरोग्य विभागाने एक खबरदारी घेतली आहे। MBBSचे पेपर आता ईमेलने केंद्रावर पोहोचवले जाणार आहे ना। मला वाटतं डिजिटलायझेशनमध्ये जेवढ्या त्या ठिकाणी प्रिकॉशन्स घेतील तेवढं त्या ठिकाणी चांगलं आहे, कारण शेवटी मुलं अभ्यास करतात आणि जर पेपर फुटले तर त्यांच्या गुणवत्तेवर निश्चितच त्या ठिकाणी परिणाम होतो आणि अशा प्रवृत्ती विदाऊट स्टडी त्या ठिकाणी या प्रक्रियेत येऊन पूर्णपणे त्या ठिकाणी अडचण होऊ शकते आणि त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारची प्रिकॉशनरी मेजर्स जर घेतले असतील तर त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे। पुण्यामध्ये रोहिंगे येऊन राहायला लागले, स्वतःचं घर बांधलेलं आहे, आधार कार्ड 500 रुपयामध्ये बनवून घेतलं जातं, बायकोचा विजा बनवला जातो, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? या सर्व प्रकरणाची निश्चितपणे राज्य सरकार दखल घेतंय। राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत। याला कोण जबाबदार आहे त्या सर्व संबंधितांची चौकशी करून सरकार आणि पोलीस प्रशासन निश्चितच कठोर अशा प्रकारची कारवाई करेल। मसाजोग येथील सरपंचाचा खून असेल किंवा परळ येथील व्यापाऱ्याचं झालेलं अपहरण असेल, या संदर्भात दोन्ही घटनांचा विशेष तपास यंत्रणेने तपास करावा अशी मागणी आता पंकजा मुंडे करतायत। तुमचं समर्थन आहे मागणीला? निश्चितपणे या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होता कामा नये आणि चांगल्या एजन्सीमार्फत चौकशी करून जर या प्रकरणाचा निपटारा लवकर लागला तर ते स्वागतार्हच आहे आणि राज्य सरकार कुठल्या एजन्सीमार्फत त्या ठिकाणी चौकशी करणार हे निश्चित करेल। जर सर्वसामान्य आपल्या पोलीस खात्यांमार्फत झालं तर शेवटी लोकांना त्या ठिकाणचा निकाल अपेक्षित आहे आणि जर आवश्यक वाटलं तर अशा प्रकारच्या मोठ्या एजन्सीची सुद्धा त्या ठिकाणी नेमणूक करायला सरकार मागे पाहणार नाही। भाऊ, शिंदे गटामध्ये कुठेतरी मंत्रिपदावर रसिकच आहे। अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड, गुलाबराव पाटील आणि केसरकर यांच्या नावाला कुठेतरी विरोध शिंदे गटाकडनं होतो आणि काही नावांना अशी माहिती मिळाली की भाजपकडनं सुद्धा विरोध होतो, नेमकं काय? नाही, मला वाटतं शिंदे गटात कोण मंत्री असावेत हा सर्वस्वी शिंदे साहेबांचा अधिकार आहे, शिवसेनेचा अधिकार आहे आणि त्यात कोणाला ठेवावं कोणाला बदलावं हा सुद्धा सर्वस्वी अधिकार त्यांच्या नेतृत्वाचा शिंदे साहेबांचा आहे। आता जर काही मंत्र्यांवर किंवा नेत्यांवर भारतीय जनता पार्टीची महायुती सरकार म्हणून त्या ठिकाणी काही भूमिका असेल
तर या संदर्भामध्ये आमचं केंद्रातलं शीर्षस्थ नेतृत्व या ठिकाणी शिंदे साहेबांशी चर्चा करेल, देवेंद्रजी चर्चा करतील. काल कुर्ल्यामध्ये बसचा अपघात झाला, त्यानंतर अंधेरीमध्ये बसचा ड्रायव्हर दारू घेतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. कसं बघताय? कारण की एकीकडे अपघाताचं प्रकरण होतंय तर दुसरीकडे मला वाटतं या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन चौकशी करतंय. हा कशामुळे झालं, काय झालं, ही चौकशी आणि ती सर्व गोष्टी आपल्या समोर येतील आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा आपल्याला निपटारा करणं सोयीचं होईल. बरं, दुसरीकडे अंधेरीमध्ये अशा पद्धतीचा दारू घेऊन जातानाचा एक व्हिडिओ दिसतोय. बस थांबवून ड्रायव्हर आहे, त्यांनी बस थांबवली, तो दारूच्या दुकानात गेला, दारू घेतली, परत बसमध्ये आला, असा एक व्हिडिओ समोर आला. असा जर व्हिडिओ खरा असेल, कारण बऱ्याचदा अजून व्हिडिओ येतात सोशल मीडियावर, त्याची सत्यताही त्या ठिकाणी महत्त्वाची असेल. जर अशा प्रकारचा गाडी थांबवून त्या ड्रायव्हरनी जर दारू घेतली असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्या संदर्भामध्ये पोलीस माहिती घेतील, कारवाई तर होईलच, परंतु अशा मानसिकतेनं आवर घालण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन दखल घेईल, शासनाला दखल घ्यावी लागेल किंवा आम्हीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी या सर्व प्रवृत्तींसंदर्भात अशा मानसिकतेसंदर्भात बोलून काउन्सिलिंग करण्यासाठी आग्रही राहू. सर, एक चर्चा अशी आहे खातेवाटपाच्या संदर्भातली की एकनाथ शिंदेकडे जी खाती होती याआधी, म्हणजे उद्योग नगरविकास खातं, हे भाजप आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे, कितपत सत्यता आहे? आपल्याला कुणी सांगितलं मला माहीत नाही. खाते वाटपासंदर्भात 3 पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी चर्चा करतील आणि त्यानंतर केंद्रातलं आमचं शीर्षस्थ नेतृत्व मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमितभाई शाह आणि JP नड्डा आणि आमचे संसदीय मंडळ त्या संदर्भात मार्गदर्शन करेल, सल्ला देईल. त्यानंतरच यावर त्या ठिकाणी अंतिम निर्णय होईल. तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चर्चा आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. महाविकास आघाडीतले काही खासदार आहेत ते कुठेतरी संपर्कात असल्याचं देखील सांगितलं जातं. आता पहिलं इकडे बोललो की तिकडे बोललो, महिलांना प्राधान्य देऊ. मला वाटतं शिंदे साहेब अजिबात नाराज नाहीत. तो एक दिलदार आणि मोठ्या मनाचा नेता आहे. राज्याचं हित त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. राज्यासाठी काम करणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभर छबी आहे. अशा वेळेला एवढा मोठा मॅन्डेट दिल्यानंतर ते अजिबात नाराज नाहीत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेब आणि अजितदादा एकत्रितपणे महायुती सरकार म्हणून काम करतील. कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. त्यांनी त्या ठिकाणी अधिवेशनात उत्तम सहभाग घेतला, भाषणं केली, इव्हन वरच्या सभागृहाचे नेते म्हणून सुद्धा त्यांनी मान्यता दिली आणि त्यामुळं अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नाराजीची नाही आहे. शिंदेसाहेब पुन्हा त्याच दमानं त्याच ताकदीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी सरकारच्या माध्यमातून कार्यरत राहतील. महाविकास आघाडीतले काही नेते पुन्हा एकदा महायुतीच्या संपर्कात असल्याचं चर्चा सुरू झालेल्या आहेत. कसं बघताय? मला वाटतं अशा प्रकारचं मिशन म्हणून काय भारतीय जनता पार्टीने घ्यायचं कारण नाही, घेतलेलं नाही आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की हे सर्व खासदार आमदार त्या ठिकाणी भांबावलेले आहेत. कारण आपण आमदार खासदार म्हणून निवडून आलो, पण आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये आपण नेमका विकास जर जनतेला दिला नाही तर आपल्या खासदारकीचा उपयोग काय, अशा मानसिकतेनं त्यांना पछाडलेला आहे. त्याशिवाय आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही. उद्या आपलं राजकीय भविष्य या परिस्थितीमध्ये काय राहील ही त्यांना विवंचना आहे आणि त्याच्यामुळे स्वतःच्या भविष्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी महाविकासचे किंवा शरद पवार साहेबांचे खासदार आमदार घेऊ शकतात, याविषयी त्या ठिकाणी दुमत असायचं काही कारण नाही. राज्यात EVM मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये कुठलीही तफावत नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. एकीकडे सातत्याने महाविकास आघाडी मागणी करत होती, कुठेतरी आता स्पष्ट झालेलं आहे का? नाही, निश्चितच अशा प्रकारचा घोटाळा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तथापि संविधानानं ज्या यंत्रणा उभ्या केल्या आहेत त्याही दुर्दैवानं ही लोक मानायला तयार नाहीत. आता जर अशा प्रकारची टॅली समोर आली असेल तर मला वाटतं ते त्यांनी मानलं पाहिजे. परंतु झोपलेल्याला आपल्याला जागं करता येईल.
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येणार नाही. हे सारे सोंगाडे झोपेचं सोंग घेऊन लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि लोकशाहीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. लोक सुज्ञ आहेत, यंत्रणा पण सक्षम आहेत. खरं खोटं जनतेला माहीत आहे. जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे, वीज बिल मध्ये 30% कपात करणार असं महायुतीकडनं बोललं जात होतं, पण 4-5 महिने झाले अद्याप एक बिलमध्ये कपात बिलमध्ये नाही. 4-5 महिने कुठून झाले? सरकार अजून त्या ठिकाणी आमचं पूर्णपणे स्थापित झालेलं नाही. या ठिकाणी नागपूर अधिवेशन आहे. जयंत पाटलांनी अभ्यास थोडा जास्त करावा. म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची तरी त्यांना ताकदीनं भूमिका मांडता येईल. तुम्हाला जे बोलायचं ते अधिवेशनात बोला, परंतु काही बोलू नका. 3-4 महिन्याचा काय विषय येतोय? आणि निश्चितपणे देवेंद्रजींनी किंवा आमच्या महायुतीने जे जे शब्द दिलेत, शेतकऱ्यांसाठी असेल, विजेसंदर्भात असतील, ते सारे शब्द ताकदीनं पूर्ण करण्याची क्षमता आमच्या नेतृत्वात आहे. ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू हा विश्वास देतो. सर, ज्यावेळी महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं 2.5 वर्षांपूर्वी, तेव्हा मुंबईचे रस्ते काँक्रीटचे करू असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्या व्यतिरिक्त खड्डेमुक्त करू असं देखील सांगण्यात आलं होतं, परंतु नाही काँक्रीटीकरण झालेलं आहे आणि नाही रस्ते खड्डेमुक्त. मला वाटतं आपण आपला कॅमेरा घेऊन मुंबईमध्ये फिरावं. मी आपल्याला दाखवतो काँक्रिटीकरणाचं काम अनेक ठिकाणी सुरू आहे. खड्डे बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही जादूची कांडी नाही की एका वर्षात सारे मुंबईसारख्या मोठ्या शहरातले वेगवेगळ्या एजन्सींचा हस्तक्षेप असताना रोड पूर्ण करणं, परंतु निश्चित कालबद्ध वेळेत हे काँक्रिटीकरणाचे रस्ते पूर्ण होतील, खड्डेही बुजवले जातील. आपल्याबरोबर यायला माझी तयारी आहे. हे काम गतीनं सुरू आहे. ठीक आहे, थँक्यू. परभणीमध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली आहे. आज परभणी बंदची हाक दिली जाते. काय भाजपची भूमिका आहे? मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो. यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे. राज्याचे मुख्यमंत्री किंबहुना देशाचे पंतप्रधान यांनी संविधानाचा सतत त्या ठिकाणी आदर केलाय, सन्मान केलाय आणि जर कोणी विटंबना करत असेल तर ती प्रवृत्ती त्याच्या मुळाशी कोण आहे शोधून कठोर कारवाई या ठिकाणी सरकार निश्चितच करेल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तामिळनाडूमधील एका शास्त्रज्ञाला 5 कोटी रुपयाची आमिष दाखवून राज्यपाल पद देण्याची फसवणूक झालेली आहे आणि त्याचे धागेदोरे आता निरंजन कुलकर्णी यामधील जो आरोपी आहे तो नाशिकमधील काही धागेदोरे सापडलेले आहेत. पोलीस इथली चौकशी करतील का व्यवस्थित? नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये प्रकरण केंद्र सरकारशी निगडीत आहे. राज्य सरकारच्या पोलिसांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टीचा सरकार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे आढावा घेतील आणि इथल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून कारवाईची आवश्यकता असेल तर निश्चितपणे सरकार दखल घेईल. रत्नागिरीतील रिफायनरी संदर्भात सुद्धा आता परत वातावरण तापताना दिसत आहे. एकीकडे ठाकरे गट विरोध करत असताना आता आपलेच भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीमध्ये समर्थकांची बैठक बोलवलेली आहे. रिफायनरी संदर्भात भाजपची भूमिका काय? मला वाटतं रिफायनरी संदर्भात वातावरण तापताना नाही तर वातावरण निवळताना दिसतंय. कारण कोकणच्या जनतेला विकासासाठी रिफायनरी हवी. तिथल्या लोकांना, मुलांना रोजगार त्या ठिकाणी मिळावा, छोटे मोठे उद्योगधंदे यावे, कोकणची अर्थव्यवस्था बळकट व्हावी, देशाच्या अर्थव्यवस्थेत याद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी वाटा जावा, अशा व्यापक उद्देशानं कोकणच्या जनतेला हवंय. काही मुठभर लोकांनी राजकारणासाठी या रिफायनरी येऊ नये अशा प्रकारचा स्टंट केला. जनतेनं निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्याही त्या ठिकाणी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी त्या ठिकाणी प्रकल्प आले पाहिजेत. प्रदूषण किंवा पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास झाला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.